Just a minute, please. Okay. Once again, good evening. आवाज येतो सर्वांना? If any problem? Okay, okay. मागच्या लेक्चरमध्ये आपण ICT टूल्स ही संकल्पना जी आहे त्या अनुषंगाने चर्चा केली होती आणि त्या पुढचा भाग जो की आपल्या अभ्यासक्रमाला पेपर नंबर 3 मध्ये बेसिक ICT टूल्स असा आहे. यामध्ये पर्टिक्युलर कुठले आहेत आपल्या अभ्यासक्रमाला जे की सगळ्यांसाठी नॉट ओनली टू दी लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स प्रोफेशनल बट ऑल्सो ईच अँड एव्हरी पर्सन प्रत्येक फील्ड मध्ये ज्या फील्ड मध्ये आपण काम कराल अगदी घरी सुद्धा आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा दैनंदिन काम करत असताना अनेक समजा विद्यार्थ्याच्या मार्कशीट असतील, विद्यार्थ्याच्या बाबतीत प्रश्नपत्रिका असेल किंवा आपलं वैयक्तिक काही काम असेल, या सगळ्या अनुषंगाने का हे टूल्स खूप इम्पॉर्टंट आहेत आणि त्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. मायक्रोसॉफ्ट MS ऑफिस अंतर्गत जे टूल्स अभ्यासक्रमाला आहेत त्यामध्ये विविध प्रकारचे आहेत, परंतु आपण MS वर्ड, MS एक्सेल आणि MS पॉवर पॉइंट या 3 टूल्सचा आपण अभ्यास करणार आहोत. नॉट ओनली थेरॉटिकल बट ऑल्सो प्रॅक्टिकली ऑल्सो वी आर गोइंग टू लर्न. केवळ आपण थेरॉटिकलच नाही तर प्रॅक्टिकल सुद्धा आपण पाहणार आहोत. तर यामध्ये सुरुवातीचं जे आहे ते MS वर्ड, याची आपण जरा थेरॉटिकल इन्फॉर्मेशन घेऊया जेणेकरून तुमच्या परीक्षेला प्रश्न पण विचारू शकतात. हे MS वर्ड जे आहे ते प्रामुख्याने कशासाठी आहे, काय आहे ते आपण नंतर डिस्कशन करूया. परंतु हे कधी रिलीज झालं, कधी सुरुवात झाली, कधी याचा उगम झाला, कधी जन्म झाला? 1983 मध्ये 25 ऑक्टोबर 1983 मध्ये या MS वर्डची सुरुवात झाली आहे. आपल्याला माहित आहे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे ओके हे ऑफिस टूल्स आहेत त्यापैकी हा MS वर्ड आहे. अतिशय बेसिक असा आहे. ज्या वेळेस आपण MS वर्ड मध्ये एखादं डॉक्युमेंट टाइप करत असतो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या फायली किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आपण जे काही डॉक्युमेंट जे एखादं पत्र असेल किंवा एखादी प्रश्नपत्रिका असेल, एखादी उत्तरपत्रिका पण असेल किंवा काही पण जे काही आपल्याला प्रिंट फॉर्म मध्ये अवतीभोवती भेटते ना, जे पुस्तक असेल हे बघा पुस्तक तुम्ही म्हणाल कसं ते अगोदर टाइप करावं लागते ना, मग ते कुठं करतात ते MS वर्ड हा बेसिक जो पार्ट आहे ते कुठलेही जिथं जिथं लिखाणाचं काम आहे, ज्या ठिकाणी लिहिण्याचा संपर्क येतो त्या ठिकाणी बेसिक म्हणून MS वर्ड या टूलचा वापर केला जातो. आणि ही जी फाईल आहे डॉक फाईल .doc अशा पद्धतीने बघा तुम्ही सेव्ह करत असताना तुम्ही जरा काम इथं बारकाईने ज्यावेळेस प्रॅक्टिकल वर्क करताना त्यावेळेस हे लक्षात येत असते. .doc म्हणलं की ते डॉक्युमेंट वर्ड मधली फाईल, .xls म्हटलं की एक्सेल मधली फाईल, अशा पद्धतीने वेगवेगळ्या JPG ओके PNG अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्मॅट आहे ते फाईल फॉर्मॅट ओके. तर ही जी डॉक्युमेंट फाईल जी आहे .doc नुसार ती सेव्ह होत असते किंवा ओळखली जाते आणि हे प्रामुख्यानं जे वापरला जाते ते डॉक्युमेंट क्रिएट करण्यासाठी, टेक्स्ट लिहिण्यासाठी. मग टेक्स्ट मध्ये विविध प्रकारची विविधता आपल्याला आणता येते बघा. जसं पाहिजे तसं आपल्याला अपेक्षित असल्याप्रमाणे आपल्या डोक्यामध्ये, आपल्या मनामध्ये जी कल्पना आहे त्या कल्पनेनुसार आपण त्या डॉक्युमेंटला डिझाइन करू शकतो. बघा एखादी सुरेख जशी मुली वगैरे किंवा ह्या सुंदर अशी रांगोळी वगैरे काढतात. त्यांच्या डोक्यात कल्पना असते की ते असं काढायचं आहे. अगदी तशाच पद्धतीनं आपण वर्ड मध्ये काम करत असताना आपल्याला कसं अपेक्षित आहे त्या पद्धतीनं आपण नाही का
त्या MS वर्ड मध्ये काम करू शकतो. फक्त त्याच्यामध्ये जे प्रत्येक मेनू आहे, त्या प्रत्येक मेनूची नाही का जरा व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपण त्याला कलर करू शकतो, इमेज करू शकतो, ॲनिमेशन सुद्धा करू शकतो. अलोंग विथ द सेम फाइल विच इस डाउनलोडेबल इन द फॉर्म ऑफ डॉक्युमेंट. आणि ही जी फाईल आहे, ती आपण शेअर करू शकतो, डाउनलोड करू शकतो. म्हणजे सगळ्या फॉर्मॅटमध्ये नाही का ही अ, हे बसू शकते. आता याच्यामध्ये डीपमध्ये जात नाही, कारण आपल्याला बराचसा भाग संपवायचा आहे आणि थोडंसं मला पण जरा लवकर जायचं आहे जरा बाहेर. ऑथर्स कॅन यूज फॉर रायटिंग, एडिटिंग देअर वर्क. बघा याचे उपयोग कशासाठी? जे लिखाणाचं काम आहे, तुम्हाला 5 मार्काला प्रश्न येऊ शकतो. MS वर्ड संदर्भामध्ये लिहा. त्याच्यामधले मेनू कोणते-कोणते आहेत? तुम्ही प्रॅक्टिकल करत असताना तुमच्याकडे घरी लॅपटॉप असेल, कॉम्प्युटर असेल, तर MS वर्डमध्ये काम करा. त्याच्यामध्ये मी बरंच असाइनमेंट पण सध्या जे ऑफलाईन विद्यार्थी येतात त्यांना मी असाइनमेंट देतो. जेणेकरून प्रॅक्टिस झाली पाहिजे. प्रॅक्टिस होणं मला अपेक्षित आहे. बाकी काही नाही. कारण नंतर पुढे आपल्या सॉफ्टवेअरमध्ये काम करत असताना ह्या अडचणी येता कामा नये. ऑथर्स कॅन यूज फॉर रायटिंग, एडिटिंग देअर वर्क्स. लेखक जे असतात, ते म्हणजे वर्तमानपत्र असतील, त्याच्यामध्ये पण लेख लिहू शकतात. एखाद्या जर्नलमध्ये, मॅगझीनमध्ये अ, पाहिजे तिथं. जे ते काही लिखाणच म्हणजे लेखक असतील, पत्रकार असतील किंवा शिक्षक असतील, विद्यार्थी असतील, त्यांचा लिहिण्याशी हा जवळचा संबंध आहे. मग आजकालच्या काळामध्ये अ, शिक्षणाचं स्वरूप बदललं असं आपण म्हणतो. विद्यार्थी आणि शिक्षकामध्ये ऑनलाईन पद्धतीने एज्युकेशन सुरू आहे. ओके. मी तुम्हाला असं म्हटलं, की आता मला एक टॉपिक दिला तुम्हाला या Zoomवर मी एक टॉपिक मी दिला आणि तुम्हाला शेअर केला आणि तुम्हाला वाटलं, की तुम्ही आता मला उद्याचा ते पाठवा. तुम्ही काय करणार? समजा एखाद्या 4-5 ओळी टाइप करायचा असेल, एखादा पेज टाइप करायचा असेल, तुम्हाला वर्डच वापरावं लागणार आहे, MS वर्ड. म्हणून ही बेसिक इन्फॉर्मेशन जी आहे आणि तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं ते मेल थ्रू किंवा WhatsApp थ्रू, Instagram थ्रू, कुठल्याही सोशल मीडिया थ्रू तुम्ही ते मला शेअर करू शकता. In this way, MS Word is very, very important and basic for writing, editing, and many more things which are included within it. Second, Excel. बघा, एक्सेल हे जे टूल आहे, ते प्रामुख्याने गणिताच्या क्रिया करण्यासाठी, मॅथेमॅटिकल ऑपरेशन करण्यासाठी, स्टॅटिस्टिकल डाटा बघा, आपल्याकडे भरपूर अशी माहिती असेल. सगळं लिहीत बसलं, कॅल्क्युलेट करत बसलं, तर तुम्हाला अगदी रात्रंदिवस पण कमी पडणार. परंतु MS एक्सेलचा जर तुम्ही यूज केला, उपयोग केला, तर तुमचं एक महिन्याभराचं काम अगदी एका दिवसामध्ये पण होऊ शकते. कारण त्याच्यातले काही फॉर्म्युले जे आहेत, काही सूत्र जे आहेत किंवा त्यातली जी काम करण्याची जी वेगळी अ, जे काय म्हणतात त्याला खुबी जी आहे, ती आपण प्रॅक्टिसनं डेव्हलप केली पाहिजे. आणि अगदी सुंदर व्यवस्थित एखादं बघा तुम्हाला काहीतरी अडचण यायचा असतो कुठेतरी अ, एखाद्या पंचायत समिती, ग्रामपंचायत किंवा मंत्रालयामध्ये काहीतरी काम पडलं आणि आपल्याला एखादं काहीतरी टाइप करून हे करायचं असते आणि त्याच्यामध्ये टेबल वगैरे सगळं इन्सर्ट करून अगदी डायग्राम व्यवस्थित काढायचा असतो किंवा एखादा संशोधनामध्ये बघा तुम्ही ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट कोणी झालेले असतील, की त्यांना असाइनमेंट डेझर्टेशन किंवा अगदी एखादा हे प्रोजेक्ट दिलेला असतो किंवा आता हल्ली विद्यार्थ्यांना सगळ्यांना अगदी पहिली दुसरी पासून सुद्धा नवीन शिक्षण पद्धतीमध्ये प्रोजेक्ट देणे सुरू झालेले आहे. कारण प्रोजेक्टचा आणि शिक्षणाचा खूप जवळचा डेव्हलपमेंटचा पार्ट आहे म्हणून ते इन्क्लूड केलेलं आहे. मग अशा वेळेस जर आपल्याला एक्सेल व्यवस्थित म्हणण्यापेक्षा एक बेसिक जरी जमलं, तरी तुम्ही जे छोटे-छोटे कामासाठी तुम्ही बाहेर जे पैसे देता, ते तुमचे पैसे वाचणार आहेत. अशा अँगलनं म्हणजे वैयक्तिक जीवनामध्ये, व्यावसायिक जीवनामध्ये दोन्हीकडेही अशा पद्धतीने असा उपयोग तुम्ही करू शकता. मेजर यूज फॉर मेकिंग स्प्रेडशीट्स. स्प्रेडशीट्स तयार करण्यासाठी वेगवेगळे तक्ते, टेबल वगैरे, ग्राफ वगैरे काढण्यासाठी हा प्रामुख्याने MS एक्सेलचा उपयोग होतो. A spreadsheet consists of grid in the form of rows and columns which is easy to manage and can be used as a replacement for paper. बघा, तुम्ही एक्सेलमध्ये गेल्याच्या नंतर
कॉलम आणि रोच्या माध्यमातूनच आपण सगळं काम करत असतो. प्रॅक्टिकली आपण पाहूया आणि ते खूप ईझी आहे. इट इस अ डाटा प्रोसेसिंग ॲप्लिकेशन. डाटा म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? कच्ची माहिती. समजा मी सांगितलं आकड्यामधली माहिती असेल वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला लागलीच नाही का समजा एक 10-20 पानाचा नाही का डाटा आहे. 10-20 पानाची सगळी आकडेवारी आहे. एखाद्या ग्रामपंचायतीचा डाटा असेल, पंचायत समितीचा डाटा असेल, महिलांची संख्या एवढी, मुलांची संख्या एवढी, वयस्करांची संख्या एवढी आणि सगळ्यांचं तुम्हाला सगळं मोजून वगैरे सगळं सांगितलं. आणि तो डाटा तुमचा हा झाला कच्चा डाटा आणि त्याचं तुम्हाला सांगितलं, की ही माहिती आम्हाला या फॉर्मॅटमध्ये बसून द्या. तर तुम्ही ॲज इट इज डाटा हा Excelमध्ये घेऊ शकता आणि तुम्हाला माहीत असलं तर अगदी तुम्ही एक तास 2 तासामध्ये ते काम उरकू शकता. अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी मी सांगतो आयुष्यभर तुम्हाला अ, हा भाग तुम्हाला हे होणार आहे, उपयोगी येणार आहे. It is data processing application. Large data can easily be managed and saved in tabular format using MS Excel. कितीही मोठा डाटा, कितीही छोटा डाटा असला, तरी तो आपल्याला मॅनेज करता येतो. आपण प्रत्यक्ष काम करूया त्यावेळेस ह्या गोष्टी आपल्या लक्षात येतील. Calculation can be done based on the large amount of data entered into the cells of spreadsheet within second. आपण एखादा डाटा इम्पोर्ट करू शकतो, एक्सपोर्ट करू शकतो, म्हणजे त्याच्यामध्ये ॲड करू शकतो. त्याच्यातून आपण नाही का हे पण करू शकतो. बाहेर जर पाठवायचं असेल, शेअर करायचं असेल, तर अशा पद्धतीने आपण बाहेर शेअर पण करू शकतो. इन दिस वे, MS Excel is very interesting and very useful in our day-to-day life as well as in the professional life. आणि हे MS Excel जी फाईल असते, त्याचा आयकॉन या सिम्बॉल जे फॉर्मॅट जो असतो, जसं की .doc म्हटलं की आपल्या डॉक्युमेंट फाईल हे लक्षात येते, इंडिकेट करते. तसंच XLS हा .xls म्हटलं की आपल्याला लक्षात येते की ही एक्सेल मधली फाईल आहे. ओके. विल गो अहेड. जस्ट अ मिनिट. Okay. Next one is uh, tool under the Microsoft basic Office part, that is a MS PowerPoint. आता नावाप्रमाणे बघा की PowerPoint म्हणजे आपल्याला काय करायचं प्रेझेंटेशन, सादरीकरण ज्या वेळेस नाही का तुम्हाला कुठल्या कशाही प्रकारचं म्हणजे विद्यार्थ्याला वर्गामधलं सादरीकरण असो, शिक्षकांना वर्गामधलं सादरीकरण असो, की तुम्हाला एखाद्या कार्यक्रमाला बोलावलं त्या ठिकाणी कार्यक्रम घ्यायचा, त्या ठिकाणचं सादरीकरण असो किंवा असाइनमेंटच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं की ते आपल्याला एक प्रेझेंटेशन द्यायचं आहे. तर तुम्ही या टूलच्या माध्यमातून याचा वापर करून, त्याचा आधार घेऊन जसं पाहिजे तसं, फक्त त्यातली थोडीशी प्रत्येक मेनूची करेक्टली इन्फॉर्मेशन जर घेतली, तर नक्कीच तुम्हाला नाही का हा MS PowerPoint आपल्या कोर्ससाठी अभ्यासक्रमाचा भाग आहेच आहे. परंतु एरवी दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा नाही का तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण येईल. हा ठेवण्याच्या पाठीमागे काय आहे, की आपल्याला पुढे काम करत असताना हा बेसिक पार्ट तुम्हाला येणं गरजेचं आहे. जर हा नाही आला, तर पुढे मग बरेचसे सॉफ्टवेअर लेव्हलवर प्रॉब्लेम येत असतात. आपल्याला काही ठिकाणी आपल्याला माहिती आहे, की काही जे-पी-जी म्हणजे जे-पी-जी असो किंवा पी-एन-जी मध्ये असो किंवा डॉटमध्ये असो, एक्स-एल-एसमध्ये असो, त्या फॉर्मॅटमध्येच नाही का तिथं ती अपलोड होत असते किंवा त्या फॉर्मॅटमध्येच तिथं नाही का ती स्टेबल होत असते. अशा वेळेस आपल्याला हा बेसिक पार्ट सगळा माहिती असणं गरजेचं असते आणि म्हणून MS PowerPoint इज अल्सो वन ऑफ द व्हेरी इम्पोर्टंट टूल अंडर द MS Office. इट वॉज रिलीज्ड ऑन एप्रिल 20, 1987. बघा, हा याचा इतिहास भरपूर आहे. परंतु अजूनही माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये आहेत. बऱ्याच जणांना या संदर्भामध्ये काम करता येत नाही. किंबहुना असं म्हणता येईल, की याच्याकडे त्यांचं कदाचित दुर्लक्ष झालेलं असावं. कारण ज्या वेळेस आपल्याला कुठेतरी काम पडते त्या निमित्तानं आपण वापरत असतो. आय-सी-टीच्या जगामध्ये आपण प्रत्येक गोष्ट काही शिकू शकत नाही. पण काही मी असं रिकमेंड करेल, की तुम्ही वर्ड, एक्सेल आणि पॉवरपॉइंट मात्र जरूर तुम्ही व्यवस्थितपणे शिकून घ्या. एखादा व्यवसाय जरी तुम्हाला करायचा गेला प्रायव्हेटली, तरी हे 3 टूल तुम्हाला अ, म्हणजे जीवन जगायला मदत करतील असं मी म्हणेल.
कारण बघा साधे कॅफेवाले वगैरे तुम्हाला एखादं पत्र वगैरे टाइप करून द्यायचं किंवा एखादं प्रेझेंटेशन सुद्धा मी पाहतो पुण्यामध्ये नाही का, प्रेझेंटेशन तयार करून द्या म्हणून नाही का, त्या स्टॉलला जातात. अगदी 50-50, 100-100 रुपये एका-एका प्रेझेंटेशनचे घेतात. मग हे जर आपल्याला सहजपणे बनवता येत असेल, अभ्यासक्रमाचा भाग आहेच आहे, पण एरवी सुद्धा नाही का आपल्याला खूप गरजेचं आहे. Each presentation is made up of various slides displaying data information. तुम्हाला सांगितलंय. त्याच्यामध्ये आपला कशा पद्धतीचं प्रेझेंटेशन आहे, कुठल्या विषयावर प्रेझेंटेशन आहे, त्यानुसार त्याच्यामध्ये ग्राफ आहेत का? त्याच्या त्याच्यामध्ये टेबल आहे का? त्याच्यामध्ये किती स्लाईड द्यायच्या? म्हणजे आपल्या काय मॅटर आहे? जसं की हे माझं प्रेझेंटेशन बघा. आता तुम्हाला जे शेअर केलं ना, हे एम-एस पॉवरपॉइंटमध्ये मी केलेलं आहे. मला काय करायचं? माझा विषय काय? माझा एम काय आहे? म्हणजे मला काय नेमकं प्रेझेंट करायचं त्यानुसार नाही का हा भाग आहे. त्याच्याशिवाय नाही का आता प्रेझेंटेशन ते जसं की एम-एस पॉवरपॉइंट तुम्हाला सांगितलं, पण त्यापेक्षा नाही का भरपूर आता नाही का वेगवेगळे प्रकारचे ओपन सोर्समध्ये नाही का टूल निघाले. Canvaमध्ये जर तुम्ही काम केलं तर खूप अगदी वेबमध्ये काम होते बघा. म्हणजे तुम्हाला तो डाटा ऑटोमॅटिक सेव्ह त्या ठिकाणी राहतो. तुमचा कुठलाही म्हणजे डाटा लॉस होत नाही. लाईट गेलेली असेल, इंटरनेट कनेक्टिव्हिटी लूज झालेली असेल किंवा याच्याशिवाय तुम्हाला Googleमध्ये सुद्धा नाही का, तिथं सुद्धा PowerPointचं Google स्लाईड म्हणून आहे. त्या ठिकाणी सुद्धा नाही का तुम्ही ते वेबमध्ये काम करू शकता. अशा पद्धतीने नाही का हे PowerPointचे खूप फायदे आहेत. आता याच्यामध्ये अजून एक तुम्हाला डिफरन्स दाखवेल बघा. Windows 7 आणि Windows 10 मध्ये सुद्धा नाही का काम करत असताना बऱ्याचशा फॅसिलिटीज ज्या आहेत, ॲडव्हान्सेस जे आहेत ते 10 मध्ये आहेत ते 7 मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही. बरेचसे ॲडव्हान्स असतील किंवा ॲडिशनल बाबी असतील. तर त्या Windows 10 मध्ये आहेत. मी असं रिकमेंड करेल, की जास्तीत जास्त तुम्ही Windows 10 चा वापर करा. जेणेकरून तुम्ही अपडेट राहाल आणि बऱ्याचशा न्यू फीचर्सची तुम्ही अवेअर असाल. Each slide may contain audio, video, graphic, text, bullet, numbering, tables, etc. आता बघा ऑडिओ, व्हिडिओ Windows 7 मध्ये हे तुम्हाला फीचर दिसणार नाही. पण Windows 10 मध्ये तुम्ही नाही का PowerPoint मधून जर प्रेझेंटेशन केलं, तर आहे ते असं तुम्हाला नाही का व्हिडिओ, ऑडिओ पण बनवता येईल तुम्हाला आणि व्हिडिओ पण बनवता येईल. हां, त्या ठिकाणी बुलेट, नंबरिंग, टेबल्स असं पाहिजे तसं तुमचं नाही का ती स्लाईड रंगवता येईल, तशी प्रेझेंट करता येईल. The extension for PowerPoint presentation is .ppt. जसं .doc use for document, .xls use for Excel and .ppt use for PowerPoint. ओके. अशा पद्धतीने फाईलचे हे आहेत टाइप आहेत, फॉर्मॅट आहेत. यूज्ड मेजॉरिटी फॉर प्रोफेशनल युजेस. जास्तीत जास्त हा व्यावसायिक जीवनामध्ये जे लोकं असतात त्यांना वापर होतो. पण हल्ली मी असं म्हणेल, की सगळ्याच ठिकाणी याचा विद्यार्थी आणि शिक्षक आणि सगळ्याच व्यवसायामध्ये याचा वापर व्हायला लागलेला आहे. आणि त्यामुळं इट इज मोस्टली ऑर मेजॉरिटी यूज जास्तीत जास्त मात्र प्रोफेशनल एरियामध्ये ज्या ठिकाणी खूपच कमर्शियल पार्ट आहे त्या ठिकाणी यूज होतो. युजिंग PowerPoint presentation can be made more interactive. इंटरॅक्टिव्ह म्हणजे अगदी तुम्हाला समजते बघा. मी आता हेच जर प्रेझेंटेशन तुमच्या समोर केलं नसते, ओके. तर तो काही गोष्टी नाही का कसं असते ऑडिओ व्हिज्युअल जो असतो ना एक पार्ट म्हणजे आपलं जे अध्ययन असते, आपलं जे लर्निंग असते, ते आपण सगळ्या ऑर्गनचा यूज करत असतो. आणि मग या ठिकाणी आपल्या तुमच्यासमोर काहीच नाही, नुसता माझा चेहरा दिसायला लागलेला आहे. ओके. तर 100% कॉन्सन्ट्रेशन आपण लिसनिंगवर करू शकत नाही. आणि म्हणून प्रेझेंटेशनच्या माध्यमातून इंटरॅक्शन एक होत असते. ऑडिओ व्हिज्युअल इफेक्ट त्या ठिकाणी होत असतो. म्हणजे आपलं लक्ष अगदी त्याच विषयावर कॉन्सन्ट्रेट राहते. हे याच्या पाठीमागे सायकॉलॉजिकल रिझन आहे आणि म्हणून हल्ली या मेथडचा यूज केला जातो. त्याच्यानंतर एम-एस ॲक्सेस आहे. हे आपल्या अभ्यासक्रमाला नाही आहे. त्यामुळे आपण त्याच्यावर जास्त पण चर्चा करायला नको. कारण आपल्याला वेळ पण कमी आहे. आउटलुक आहे, एम-एस वन नोट आहे, त्याचाच एक पार्ट आहे एम-एस ऑफिसचाच. आणि थोडक्यामध्ये तुम्हाला एक ओळख ओळख करून देतो प्रायमरीली आणि उद्याच्याला फार कमी नाही का एकाच दिवसामध्ये वर्ड, एक्सेल आणि PowerPointवर मी नाही का तुम्हाला प्रॅक्टिकली नेमकं कसं करायचंय, प्रत्येक मेनूमध्ये जाऊन नेमकं कशा पद्धतीनं डॉक्युमेंट डिझाइन करायचे आहे, तर ते मी दाखवल. आज जस्ट तुम्हाला एक नाही का त्याच्यावर हायलाइट करणार, की हे Windows 10 10 मधली नाही का आणि हे ऑफिस 2010 नाही, हे 2019 आहे बघा हां. त्याच्यामध्ये पण नाही का वेगवेगळे व्हर्जन आहेत.
त्याच्यातला हा स्क्रीनशॉट आहे बरं का. म्हणजे बरेचसे ॲडव्हान्स याच्यामध्ये ॲडव्हान्सेस काय आहेत बघा, की काही टेम्प्लेट जे आहेत, काही समजा लेटरचे फॉर्मॅट असतील, डिसर्टेशनचे फॉर्मॅट असतील, वेगवेगळ्या प्रकारचे नाही का आपल्याला काही पत्र तयार करावे लागत असतात. तर या ठिकाणी काय केलेलं आहे त्यांनी, की ऑलरेडी टेम्प्लेट्स दिलेले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये फिलिंग द ब्लँक्स म्हणतो ना आपण. अगदी रिकाम्या जागा भरायच्या. म्हणजे आपल्याला एखादं पत्र लिहायचं समजा आपल्या प्रमुखाला, तर आपल्याला माहीत नसते, की उजव्या कोपऱ्यात काय लिहायचं, डाव्या कोपऱ्यात काय लिहायचं, मिडलला काय लिहायचं, टेक्स्ट मॅटर, बॉडी मॅटरमध्ये काय लिहायचं, बॉटमला काय लिहायचं. ह्या गोष्टी बऱ्याचशा गॅपमुळं नाही का विसरल्या जात असतात. परंतु यामध्ये अतिशय खूप अशी सोय केलेली आहे, की वेगवेगळ्या फील्ड अगदी विद्यार्थ्यापासून अगदी प्रोफेशनल फील्डपर्यंतचे नाही का विविध प्रकारचे ऑलरेडी टेम्प्लेट्स नाही का या ठिकाणी दिलेले असतात. तर हा हे त्याचं फ्रंट पेज आहे बघा, ज्यावेळेस तुम्ही Wordमध्ये जाल त्यावेळेस आणि हे फ्रंट पेज गेल्याच्यानंतर ॲक्चुअली या ठिकाणी आपल्याला काम करायचं असते बघा. हा जो पार्ट आहे ना, की या ठिकाणी आपल्याला काम करायचं असते. जसे की बघा या ठिकाणी हे जे मेनू आहेत, प्रत्येक मेनूवर तुम्ही नाही का क्लिक केल्याच्या नंतर त्याच्या इंटरनल, त्याच्या अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे सब मेनू तुम्हाला पाहायला मिळतील आणि प्रत्येक सब मेनूचा एक विशिष्ट फंक्शन आहे, विशिष्ट कार्य आहे आणि ते कार्य डॉक्युमेंट प्रिपरेशनसाठी, एखादं लिखाणाचं काम करण्यासाठी जे काही कुठलंही डॉक्युमेंट असू द्या, तुम्हाला सांगितलं पत्र असेल, एखादं तुम्हाला बुक लिहायचं असेल, एखादं आर्टिकल लिहायचं असेल, एखादं डिसर्टेशन लिहायचं असेल किंवा एखाद्याचा कुणाला काहीतरी हे करायचं असेल, काहीतरी पाठवायचं असेल फोल्डर वगैरे करून किंवा कुठल्याही काम जिथे-जिथे रायटिंगचा संबंध येतो, जिथे-जिथे लिखाणाचा संबंध येतो, त्या-त्या वेळेस हे नाही का एम-एस वर्ड युजफुल होते. त्यामध्ये फाईलमध्ये नेमके काय आहेत, होममध्ये काय आहे, तुम्ही प्रत्यक्ष काम केल्याच्या नंतर नाही का तुमच्या लक्षात येईल बघा. शक्यतो फाईलमध्ये नाही का तुम्हाला एखादा डॉक्युमेंट सेव्ह करायचं असेल, प्रिंट वगैरे द्यायचं असेल, ते बेसिक फंक्शन त्या ठिकाणी फाईलमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. त्याच्यानंतर नाही का होम आहे, इन्सर्ट आहे, डिझाइन आहे. ओके. हे अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे मेनू आहे. फक्त जस्ट मी तुम्हाला ओळख म्हणून या ठिकाणी एम-एस वर्डची दिलेली आहे. आणि त्यानंतर हा इमेज जी आहे ती एक्सेलची आहे बघा. एक्सेलमध्ये सुद्धा सेम अगदी नवीन याच्यामध्ये 2019 मध्ये नाही का काय केलेलं आहे त्यांनी की टेम्प्लेट्स व्हरायटी ऑफ आणि दुसरी एक फीचर तुम्हाला सांगतोय ॲडव्हान्स जे आता काही-काही जे ॲडव्हान्स नाही का, की जे 7 ला नाही, 10 ला नाही, ते ॲडव्हान्स ते स्टॅटिस्टिकल लेव्हलचे एनालिसिस बघा रिसर्चसाठी वगैरे खूप कामाला येतात ते. तर ते या ठिकाणी दिलेले आहेत. तर हा एक त्याचा फायदा आहे बघा आणि हा त्याचा फ्रंट फेज आहे आणि सेकंड हे बघा हे जे छोटे-छोटे बॉक्स दिसतात ना, हे एक्सेल शीट आहे. वर्कबुक आता काय आहे माहिती आहे का? शीट आणि वर्कबुक याच्यामध्ये डिफरन्स असा आहे बघा, की संपूर्ण आता हे तुम्ही असे मोजत गेल्याच्या नंतर 1 मिनिट इकडे आणि इकडे तुम्ही एकदा प्रॅक्टिकली बघा. हे संपूर्ण जो पार्ट आहे, जे सगळं म्हणजे आपण वही कशी असते बघा, त्या वहीमध्ये सगळे पेज कसे असतात. हे सगळे जे पेज असतात त्याला वर्कबुक म्हणतात. वर्क हां. आणि त्याच्यामधली जी एक प्रत्येक जे का ओपन केली तुम्ही, एक पेज ओपन केलं, ती वर्कशीट आहे. आणि या वर्कशीटमध्ये सगळं एक्सेलचं काम करायचं असते आणि या ठिकाणी असं चौकोन-चौकोन ओके. हे सेल आहेत बघा. हे प्रत्येक. प्रत्येक नाही का रेक्टँगल जे आहे ते सेल आहेत. तुम्ही ज्या ठिकाणी तुमचा कर्सर न्याल त्या ठिकाणी ॲक्टिव्ह सेल तुम्हाला नाही का पाहायला मिळेल. ॲक्टिव्ह सेल म्हणजे तिथं काम करता तुम्ही. ओके. आणि ह्या आडव्या रेषा ज्या आहेत ह्या आडव्या आणि उभ्या ओके. त्याला म्हणता येतं रोज ओके. आणि उभे जे आहेत तर ते कॉलम आहेत. अशा पद्धती आता ही बेसिक माहिती तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये मी देणारच आहो. काही विषय नाही. पण थोडीशी तुम्हाला माहिती असावी आणि हे त्याचं फ्रंट पेज आहे बघा. जसे नाही का फाइल, होम, इन्सर्ट हे जे मेनू वर्डमध्ये आहेत, अगदी सेम मेनू नाही का तुम्हाला एक्सेलमध्ये पण पाहायला मिळतील आणि सगळे फंक्शन म्हणजे तुम्हाला पेज अलाइनमेंट असेल, पेज सेटअप असेल, कलर असेल, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे नाही का फंक्शन वर्डचे तुम्हाला एक्सेलमध्ये पण पाहायला मिळतील. पण याच्यामध्ये हा जास्तीत जास्त पार्ट अरिथमेटिकल, मॅथेमॅटिकल ऑपरेशन, स्टॅटिस्टिकल ऑपरेशन करण्यासाठीच याचा जास्त उपयोग होतो. कारण याचे देअर आर लॉट ऑफ बेनिफिट्स ते तुम्ही वापरल्याच्या नंतर लक्षात येईल बघा. अँड देन इट इस अ इमेज ऑफ पॉवर पॉइंट जे की मी प्रत्यक्ष आता तुम्हाला इमेज हे प्रेझेंटेशन मी तुम्हाला देतो. तर तो भाग या अंतर्गत येतो बघा. हे त्याचं फ्रंट पेज आहे.
त्याच्यानंतर कुठं सेव्ह करायचं वगैरे काय सगळ्या बाबतीत बघा तुम्ही लेफ्ट साइडला बघा इथं काय काय ऑप्शन आहेत हे होम मधले पार्ट. ओके. आणि त्यानंतरची सगळी तुमची काय म्हणता येईल त्याला फ्रंट पेज जिथं तुम्हाला हे काम करायचं बघा क्लिक टू ऍड टायटल आणि क्लिक टू ऍड सबटायटल. बघा मला अजून एक नाही का गंमत खूप मस्त याच्यामध्ये वाटली बघा अलीकडच्या रिसेंट मध्ये पॉवर पॉईंटच्या तिथे की विंडोज 7 ला वगैरे तुम्हाला ऑफिस 7 मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही. ऑफिस 10 मध्ये कदाचित असणार, पण ऑफिस 1916 वगैरे घ्या तुम्ही. त्याच्यामध्ये याहीपेक्षा ऑफिस 365 बघा. एक नवीन खूप मस्त नाही का ऑफिसचं टूल आलेलं आहे. तर त्याच्यामध्ये तर तुम्ही जबरदस्त काम करू शकता. तर यामध्येच नाही का मी जे माझ्याकडे जे लॅपटॉपला आहे त्याच्यामध्ये मला काय फीचर मिळालेलं आहे बघा, की हा या प्रकारची एक स्लाईड आहे. ओके. पण त्याच्यानंतर सेकंड स्लाइड तुम्ही नाही का विविध प्रकारच्या 7 स्लाइड या ठिकाणी दिलेल्या असतात. त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या लॅपटॉपला इंटरनेट कनेक्टिव्हिटी असेल, तर तुम्हाला जर समजा त्या प्रेझेंटेशनमध्ये एखादी डायरेक्ट इंटरनेटहून वेबहून एखादी इमेज घ्यायची असेल किंवा तुमच्या ऑलरेडी नाही का त्या मशीनवर असणाऱ्या एखाद्या फोल्डर डेस्कटॉपला असेल, कुठल्या एखाद्या ड्राईव्हला असेल, त्या ठिकाणून तुम्हाला कॅचअप करायची असेल, तर सगळी सोय तिथं आहे. त्याच्याशिवाय वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे असे इथं अगदी अशा प्रकारचा बॉक्स आहे बघा, तुम्ही या ठिकाणी खरं इमेज घ्यायला पाहिजे होती. मला लक्षात येईल. पण उद्या प्रॅक्टिकल तुम्हाला दाखवतो. तर अशा प्रकारचे ॲडव्हान्स फीचर जे की आपलं प्रेझेंटेशन जे आहे ते खूप अट्रॅक्टिव्ह करता येते. खूप व्यवस्थित करता येते. आणि याच्यामध्येच तुम्हाला एक सांगितलं, की व्हिडिओ इतकं मस्तपैकी जे तुमचं प्रेझेंटेशन आहे त्याच्यावर तुम्ही स्पीच द्यायचं लागलीच नाही का तुमचा व्हिडिओ पण त्या ठिकाणी तयार होतो बघा, ऑडिओ पण तयार होतो. म्हणजे अशा पद्धतीचे हे ॲडव्हान्स पॉवर पॉइंटचे तुम्हाला नाही का पाहायला मिळतील. विथ धिस presentation of me, I will come at the end of that is the conclusion. I have used various sources for this presentation from internet and different platforms and would like to give acknowledgement to all of them. या प्रेझेंटेशन मध्ये मला वाटते तुम्हाला काही जर अडचणी असतील, काही शंका असतील, तर तुम्ही विचारू शकता. कारण काय आपल्याकडे एक 4 ते 5 मिनिटाचा वेळ राहिलेला आहे. मला एक रिक्वेस्ट करायची, मी मुद्दाम मी 5 मिनिटं जरा प्रिझर्व्ह ठेवलेले आहेत, की प्लीज जॉइन होत असताना काय करत राहा, एक लवकर जॉइन होत राहा, जेणेकरून कसं मला वेट करायला लावू नका. आणि जर मी सुरुवात केली तर मी एक माझी काय होणार आहे, की तुमचंच नुकसान होणार आहे. तुम्हाला परत भाग समजणार नाही. आता ज्यांना येतो ते त्या विद्यार्थ्यांचा काही विषय नाही. पण काही विद्यार्थी माझ्या ऑब्झर्व्हमध्ये आहेत, की त्यांना खरंच ह्या बेसिक गोष्टी खूप गरजेच्या असतात. कारण ह्या गोष्टी जर आल्या नाही तर तुम्हाला सॉफ्टवेअर लेव्हलचं कामच करता येणार नाही. याची मला पूर्णपणे जाणीव आहे. आणि म्हणून मी थोडेसे बेसिक कुठलाही पार्ट असो तो डबल होणार नाही याची मात्र हे घ्या तुम्ही 100% नोंद घ्या. कारण कसं आहे तेवढा वेळच नाही आपल्याकडं. तर ट्राय टू प्लीज अंडरस्टँड द व्हॅल्यू ऑफ द टाईम बिकॉज within time we have to complete all the syllabus regarding including the practical also, and that's why uh, there is need to proper manage to our valuable time without wasting. That's why it is request to all of them try to please respect to that value. त्याच्यानंतर जे विद्यार्थी अजूनही ऑफलाईन येत नाही त्यांना एक रिक्वेस्ट आहे माझी, सध्या बेसिक सुरू आहे. तुमच्याकडे लॅपटॉप असेल, सध्या घरी कॉम्प्युटर असेल तर काही अडचण नाही. माझं म्हणणं काय सध्याच तुम्ही या लेक्चरला आलं तर नाही आलं तरी चालेल, काही अडचण नाही. पण घरी प्रॅक्टिस करा. मी काय असाइनमेंट तुम्हाला देणार आहोत. कारण ज्या विद्यार्थ्यांना घरी सुविधा नाही त्यांनी मात्र लॅबमध्ये येऊन ते थोडंसं असाइनमेंट तुम्ही करणं गरजेचं आहे. त्या तिन्ही याच्यामध्ये वर्डमध्ये, एक्सेलमध्ये आणि पॉवर पॉइंटमध्ये हा हा पिरियड खूप महत्वाचा आहे. आणि त्याच्यानंतर आपली लॅब सेटअप झाल्याच्या नंतर आपण प्रॅक्टिकल ओरिएंटेड आपण नाही का पुढचं काम पाहणार आहोत. परंतु हा पार्ट पेपर नंबर 3 मध्ये युनिट नंबर 2 मध्ये आपल्याला 15 मार्कासाठी आहे. त्यामुळे तुम्ही वर्ड काय आपल्याला येते पण काय होते माहिती आहे का गंमत? लिहिताना खूप अडचण येते. आणि ऑब्जेक्टिव्ह वगैरे प्रश्नामध्ये नाही का जराशी थोडंसं मग तिथं काम करतो आपण. सगळं पीसीवर काम करू शकतो आपण. पण त्यासाठी थोडंसं नाही का प्रॅक्टिकली त्याच्यामध्ये तुम्हाला वर्क देणं गरजेचं आहे. जेणेकरून तुम्ही ते विसरणार नाही काही गोष्टी. तर अशा पद्धतीनं थोडंसं प्रॅक्टिस करा आणि इफ एनी डाउट then you can ask me. Otherwise, I will stop my presentation because I have to go to the another work. काही प्रॉब्लेम?
ऐकायला येते माझं? येते येते ऐकायला ना? हॅलो. हो येते सर. बरं वर्षा, घरी आता काय करतेस तू? आता तू ऑफलाईन काही येत नाही घरी. हॅलो. हॅलो सर. हा हा सर आवाज येतोय? हा येतो बोल. हा काय म्हणत सर? म्हटलं तू लेक्चरला ऑफलाईनला येत नाही, घरी लॅपटॉप आहे का तुझ्याकडे सध्या? हो सर आहे की, घरी कॅम्प्युटर आहे. बरं आता मी काय करणार आहे, एक 2-3 असेल तर मग काय करा, सध्या प्रॅक्टिस करू शकता तुम्ही, काही अडचण नाही. पण हो सर ते जमलं पाहिजे. मी इथे एक प्रेझेंटेशन देईल तुम्हाला झूमवर. ओके, ते पाहून तुम्ही घरी प्रॅक्टिस केली तरी नो प्रॉब्लेम. पण ज्यांना घरी काही सुविधा नाही त्यांनी सध्या मात्र कॉलेजमध्ये ऑफलाईन या. पण उद्या असं व्हायला नको की मला कम्प्युटर माऊस हातात धरता येत नाही, मला मग फाईल कॉपी पेस्ट करता येत नाही, फोल्डर फाईल बनवता येत नाही, मग ते खूपच अवघड होणार आहे. त्यासाठी थोडस तुम्ही या अँगलने थोडी तयारी करा. आणि नंतर मात्र ज्यावेळेस आपले प्रॅक्टिकलचे लेक्चर ओरिजिनल होतील सुरू, ओके, पेपर आपण थेअरी मध्ये सध्या काम करतो. हा प्रॅक्टिकल ओरिएंटेड पार्ट असला तरी नाही का, तुम्हाला प्रॅक्टिकलला नाही आहे, हा थेअरीला पार्ट आहे. पण तुम्हाला प्रॅक्टिकली येणं गरजेचं आहे, कारण हा बेसिक पार्ट आहे टेक्नॉलॉजी मधला. त्यासाठी तुम्ही याची तयारी करा. त्याच्यानंतर अजून कुणाची काही अडचण असेल तर, शंका असेल, तुम्ही हे करू शकता. पण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी थोडासा याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करा. आय थिंक दॅट इफ एनी डाऊट then you can ask raise your questions, otherwise I will stop today's meeting. काही अडचण नसेल तर मी थांबू. ओके, we will meet tomorrow.